स्त्री तुम्हाला गुप्तपणे हे इशारे पुरुषाला देत असेल तर समजून जा की ती तुमच्याकडे मनापासून आकर्षित झाली आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे पुरुष एखाद्या स्त्रीला पसंत करत असतील तर आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे स्त्रियांनाही एखादा पुरुष आवडू शकतो. मात्र प्रत्येक स्त्री आपल्या भावना थेट शब्दांमध्ये व्यक्त करेलच असे नाही. काही वेळा तिच्या बोलण्यापेक्षा तिच्या वागण्यातून, हावभावातून आणि छोट्या छोट्या कृतींमधून तिच्या मनातील भावना जाणवू शकतात. त्यामुळे आज आपण अशाच काही संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र मित्रांनो, कोणताही एक संकेत म्हणजे प्रेमाचा निश्चित पुरावा नसतो. समोरच्या व्यक्तीच्या संमतीचा आणि स्पष्ट संवादाचा नेहमी आदर करणे महत्त्वाचे आहे. पहिला संकेत म्हणजे ती तुमच्याकडे विशेष लक्ष देत असेल. तुम्ही काय बोलता, कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात, तुमच्या सवयी काय आहेत किंवा तुम्ही एखाद्या विषयावर काय विचार करता, याकडे एखादी स्त्री वारंवार लक्ष देत असेल तर तिला तुमच्याबद्दल विशेष कुतूहल किंवा आपुलकी असण्याची शक्यता असते. तुम्ही आधी सांगितलेली एखादी छोटी गोष्ट तिला नंतरही आठवत असेल, तर ती तुमचे बोलणे मनापासून ऐकत असल्याचे दिसून येते. दुसरा संकेत म्हणजे ती कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या ठिकाणी असता तिथे ती वारंवार येते, तुमच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधते किंवा एखाद्या छोट्या कारणाने संवाद सुरू करते, तर कदाचित तिला तुमचा सहवास आवडत असू शकतो. अर्थात, हे तिच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळेही असू शकते, त्यामुळे लगेच निष्कर्ष काढू नका. तिसरा संकेत म्हणजे तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस दाखवणे. तुमचा दिवस कसा गेला, तुम्हाला कोणते संगीत आवडते, तुमचे छंद कोणते आहेत किंवा तुम्ही एखाद्या विषयाबद्दल काय विचार करता, हे जाणून घेण्याचा ती प्रयत्न करत असेल तर तुमच्याशी संवाद वाढवण्याची तिची इच्छा असू शकते. चौथा संकेत म्हणजे तुमच्यासोबत बोलताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद. तुमच्या बोलण्यावर ती मनापासून हसत असेल, तुमच्या विनोदांना प्रतिसाद देत असेल किंवा तुमच्यासोबत संवाद साधताना तिचा मूड सकारात्मक होत असेल, तर तुमचा सहवास तिला आवडत असल्याचे दिसू शकते. आणखी एक संकेत म्हणजे तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये ती स्वतःहून रस दाखवू लागणे. तुम्हाला एखादा खेळ, चित्रपट, संगीत किंवा एखादा छंद आवडत असेल आणि त्याबद्दल ती तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुमच्यातील समानता शोधण्याची तिची इच्छा असू शकते. मित्रांनो, शेवटी एवढेच लक्षात ठेवा की हावभावांपेक्षा संवाद अधिक महत्त्वाचा आहे. एखादी स्त्री तुम्हाला पसंत करते का हे जाणून घेण्यासाठी तिच्या प्रत्येक कृतीचा अर्थ लावण्यापेक्षा योग्य वेळी आदराने आणि स्पष्टपणे संवाद साधणेच सर्वात चांगले. कारण खरे नाते हे अंदाजांवर नाही, तर परस्पर विश्वास, आदर आणि स्पष्ट भावनांवर निर्माण होते.